चला तर मी आज तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीचे पालक पनीर. तुम्ही असे नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसलं माझ्या यूट्यूब चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. मी काय केलं, इकडे एक कांदा, टोमॅटो, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि काय केलं, पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि तो पालक टाकला नरम होण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे पालकाचा कलर हा असाच राहतो, हिरवाच. कलर बदलत नाही. मग आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आणि त्याच कढईमध्ये कांदा टोमॅटो पण आपण परतायला टाकून देऊ. कांदा टोमॅटो परतल्याच्यानंतर काढून घेऊ आणि एका पातेल्यामध्ये मी काय केलं, त्याला पनीरचे काप केलेत आणि हळद आणि मीठ टाकून ते पण उकळायला ठेवले एक 5 मिनटं. बघा, आपण मीठ व्यवस्थित टाकायचं नंतर, कारण आता आपण पालकमध्ये पण मीठ टाकलं आहे आणि पनीरमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आणि मी काय केलं, एक 10-12 इथं काजू भिजत घातले होते. तर ते कांदा टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण हे सगळं आणि काजू आपण मिक्सरला वाटून घेऊया. आणि ते कढईमध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले, दालचिनीचा तुकडा, 3 लवंग आणि परत मग हिंग टाकून आपण ते मिश्रण परतायला टाकू. त्याला छान तेल सुटलं की आपण पालक टाकू. त्याच्यामध्ये हळद ते टाकू, हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला आणि पालक टाकून देऊ. असं ते पण छान परतून घ्यायचं आणि आपले जे पनीरचं पाणी उरलेलं होतं ना आपण पातेल्यातलं, ते पाणी काही वायाला नाही घालायचं. आपण त्याच पाण्याने मिक्सरचं भांडं जरासं धुवायचं आणि तेच पाणी टाकायचं कढईमध्ये. आणि ते पनीर बघा कसे मस्त, ते कलर पण किती छान आला आहे. आणि आपण हेच पनीर आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. आणि मी इकडे एका पॅनमध्ये पनीर फ्राय करायला टाकलं होतं, कारण वरून ताटात घ्यायचं होतं जेवताना. अशा पद्धतीचं करून बघा.